हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये किती गुरुवार येणार आहेत आणि पूजा कशी मांडायची आपण हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की मार्गशीर्ष महिना हा चालू झालेला आहे आणि उद्याला हा पहिला गुरुवार पडणार आहे. तर काय काय करायचं, पूजेमध्ये काय मांडायचं आणि कुठली आपण पूजा करताना कुठल्या कुठल्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. ज्या मैत्रिणी नवीन असतील आणि पहिल्यांदा गुरुवार करत असेल तर हा व्हिडिओ त्यांनी पाहायला पाहिजे, म्हणजे त्यांना या व्हिडिओमधून सगळं काही माहिती पडेल आणि तुम्हाला कुठेच जाण्याची गरज नाही आणि कुणाला विचारायची पण गरज पडणार नाही. सगळं काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहीत पडणार आहे. तर चला, आता चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला, मार्गशीर्ष महिन्यात किती गुरुवार येणार आहेत आणि महालक्ष्मीच्या कृपेसाठी मार्गशीर्ष मध्ये कसे करावे आणि लक्ष्मी व्रत आणि पूजा कशी करायची. मार्गशीर्ष महिन्याच्या सुरुवातीला काही दिवस होणार आहे आणि या महिन्यात भगवान श्रीकृष्णाची पूजा आणि व्रत करण्याचे महत्त्व आहे. मात्र शिवाय मार्गशीर्षमध्ये देवी महालक्ष्मीचे व्रत करण्याचे देखील अत्यंत महत्त्व आहे. या महिन्यात येणाऱ्या दर गुरुवारी देवीची पूजा मांडून स्त्रिया व्रत करतात. त्यामुळे पाहुण्यात यंदा मार्गशीर्षमध्ये किती गुरुवार येणार आहेत, तर आपण ह्या व्रताचे महत्त्व काय आहे आणि पूजा कशी करायची. कार्तिक अमावस्येनंतर मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होत असते हे सगळ्यांनाच माहिती असेल. यंदा कार्तिक अमावस्या ही 20 नोव्हेंबर रोजी असल्याने मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात शुक्रवार 19 नोव्हेंबरपासून सुरू झालेली आहे आणि मार्गशीर्ष महिना हा धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात भगवान श्रीकृष्णाची पाठपूजा आणि व्रत करण्याची प्रथा आहे. असे म्हणतात की मार्गशीर्षमध्ये जर भगवान श्रीकृष्णाची पूजा आणि व्रत केले तर पुण्य मिळते व भगवान श्रीकृष्णाची अपार कृपा देखील लाभते. त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी देवी महालक्ष्मीचे व्रत करण्याची देखील प्रथा आहे. हे व्रत विवाहित स्त्रिया करतात. दर गुरुवारी चौरंगावर देवीची पूजा मांडून कथा वाचली जाते व आरती करून पूजा संपन्न केली जाते. या पूजेचे महत्त्व काय आहे आणि पूजा कशी मांडायची आहे, तर चला बघूया पूजा कशी करावी आणि पूजा आणि व्रत. तसेच मार्गशीर्षमध्ये यंदा किती गुरुवार येणार आहेत, तर सगळ्यात आधी तुम्हाला हे मी सांगून देते. पहिला गुरुवार 2025 27 नोव्हेंबरला पडेल. दुसरा गुरुवार 2025 4 डिसेंबरला पडेल. तिसरा गुरुवार 2025 11 डिसेंबरला पडेल आणि चौथा गुरुवार 2025 18 डिसेंबरला मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत पूजा मांडणी हा एवढे व्रत पडेल. आणि त्यानंतर आता पूजा मांडणी कशी करायची, तर पूजा मांडणी करण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. महालक्ष्मीची महिन्यातील दर गुरुवारी लक्ष्मीचे व्रत केले जातात. मार्गशीर्ष महिन्यात केले जातात आणि पूजा मांडली जाते. मार्गशीर्षमधील गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे, त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावेत, आपल्या देवघरातील देवांची पूजा करावी, महालक्ष्मीच्या व्रतासाठी चौरंग मांडावा, त्याभोवती रांगोळी काढावी, चौरंगावर वस्त्र अथरावे, त्यानंतर तांदळाने देवीची मूर्ती किंवा फोटो चौरंगावर स्थापित करावा, एक कलश पाणी घ्यावे आणि त्यात 1 रुपयाचे नाणे, थोड्या अक्षता टाकाव्यात, नारळ ठेवावे, कलशालाही हळद कुंकू लावून हा कलश चौरंगावर ठेवा. एका बाजूला विड्याची पाने मांडावीत, 5 फळे ठेवावीत, धूप दीप अगरबत्ती लावावीत, देवीला फुले वाहावीत, हार घालून फुलांची वेणी घालून काही जण नारळाला शृंगार करून सजवतात. त्यामुळे तुम्ही आपल्या पद्धतीने पूजा मांडणी करू शकता. पूजेची मांडणी झाल्यानंतर देवीची व्रत कथा वाचावी व मंत्र जप करून शेवटी आरती करावी. आरती झाल्यानंतर खिरीचा नैवेद्य दाखवून प्रसाद वाटावा. मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रताचे महत्त्व. मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मीचे व्रत करण्याला अत्यंत महत्त्व आहे. असे म्हणतात की हे व्रत पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने केल्यास देवी माताची कृपा होते व तुमच्या सगळ्या मनोकामनासाठी हे व्रत नियमानुसार करू शकता. प्रत्येक गुरुवारी पूजा मांडून व्रत करताना व शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करताना असे व्यवस्थित व्रत केले तर याचे शुभ फळ मिळते आणि तुम्हाला ह्या व्रताची सगळी मान्यता मिळते. तर मैत्रिणींनो, मनाभावापासून तुम्ही व्रत करा, तुम्हाला याचं फळ नक्कीच मिळेल. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.